रवींद्र चव्हाण हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन तटकरेंना भेटत असताना एक बातमी दिवसभर गाजली होती, त्याचा संदर्भ सुद्धा इथे द्यायला लागेल। ती आहे पार्थ पवार याच्या संदर्भातली। पार्थ पवार मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये निशाण्यावर असताना पार्थ पवार सही सलामत सुटल्याचं तुंतुणं पुन्हा वाजायला लागलेलं आहे। दरम्यान या निमित्तानं अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्यांना संताप आलेला आहे। पार्थ पवारला कुठल्याही प्रकारची क्लीन चिट दिली गेलेली नाही असं त्या वारंवार सांगताना आपण पाहू शकतो। पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते। रिपोर्ट हातात येईल, PDF ची कॉपी हातात मिळेल, त्याच्यातला मजकूर वाचूनच मगच माध्यमांनी ही बातमी चालवावी। आत्ताच्या घटकेला त्या राष्ट्रवादीच्या त्या गटाला, अजित पवार गटाला बहुतेक पार्थ पवारना राज्यसभेत पाठवण्याची घाई झाली असेल म्हणून हे परत केलं जातंय, पण यात जरा काडी मात्रही तथ्य नाही।